नमस्कार सर्वांचे, आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी रेश्मा घोळे तुमचे सहर्ष स्वागत करते। चला तर विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती शब्दांच्या जाती हा चॅप्टर कव्हर करणार आहोत। त्यातील पहिला घटक आहे शब्दांच्या जाती। याच्यामधील काय, मग शब्दांच्या जाती किती आहेत हा याच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत। तर शब्दांच्या जाती किती आहेत, तर मग 8 आहेत। मग त्या कोणत्या कोणत्या आहेत ते देखील आपल्याला पाठ पाहिजे, त्या देखील आपल्याला माहिती पाहिजे, तरच आपण त्यावरती जे प्रश्न आपल्याला येणार आहेत, विचारले जाणार आहेत, त्याची आपण उत्तरे देऊ शकणार आहोत। आणि ह्या तुम्हाला बेसिक पासून किंवा हा तुमचा पाया पक्काच पाहिजे, तरच तुम्हाला पुढील व्याकरण समजणार देखील आहे। पूर्ण व्याकरणाचा पाया हा शब्दांच्या जाती या चॅप्टर वरती आहे। हा चॅप्टर जर तुम्हाला समजला तर तुम्हाला पुढील व्याकरण समजायला काहीही अवघड जाणार नाही। मग शब्दांच्या जाती 8: नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवल प्रयोगी। हे काय आहेत, शब्दांच्या 8 जाती आहेत। मग यामध्ये 2 प्रकार पडतात, विकारी आणि अविकारी। विकारी आणि अविकारी। मग विकारी म्हणजे काय, मग विकारी म्हणजे बदल होणे आणि अविकारी म्हणजे काय, बदल न होणे। विकारी आणि अविकारी। मग विकारी मध्ये 4 गट येतात आणि अविकारी मध्ये 4 गट येतात। मग विकारी मध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे काय आहेत, तर विकारी आहेत। आणि अविकारी म्हटलं की कोणते आहेत, मग क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवल प्रयोगी हे आहेत अविकारी। मग आपण नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद अगोदर पाहूया। विकारी घटक शब्दांच्या जातीतील। तर मग नामाचे प्रकार। नाम म्हणजेच काय, तर नाव। नामालाच आपण काय म्हणतो, नाव देखील म्हणतो। मग ते सामान्य आहे, विशेष आहे की भाववाचक नाम आहे, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे। नामाचे प्रकार किती आहेत, तर 3 आहेत। शब्दांच्या जाती 8 आहेत। नामाचे प्रकार 3 आहेत, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम। चला तर आपण आज नामाचा प्रकार पहिला पाहूया, सामान्य नाम। मग याची व्याख्या काय केली जाईल आणि त्याची उदाहरणे कशी ओळखायची, किंवा जे नाव आहे ते सामान्य आहे की विशेष आहे की भाववाचक आहे, हे देखील कसं ओळखायचं ते आपण पाहूया। मग सामान्य नाम एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात। एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जातं त्याला काय, सामान्य नाम असं म्हटलं जातं। मग सामान्य नामाची उदाहरणे पाहूया आणि परीक्षेमध्ये जर यावरती प्रश्न आला तर उत्तर न चुकू देता तुम्ही योग्य पर्याय कसा निवडायचा हे देखील याच्यातून तुमच्या लक्षात येणार आहे। मग सामान्य म्हटलं की एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्म। सामान्य म्हणलं की सर्व आले, त्याच्यामध्ये सर्व आले की सामान्य नाव। मग मुलगा म्हटलं की सर्व मुले आली, विशिष्ट नाही। लेखनी म्हटलं की सर्व लेखण्या आल्या, विशिष्ट नाही। घर म्हटलं की एक विशिष्ट घर नाही, सर्व घरे आली। शाळा म्हटलं की सर्व शाळा आल्या, एक विशिष्ट असा उल्लेख नाही। गाव म्हटलं की सर्व गावे आली, विशिष्ट असा उल्लेख नाही। ज्यामधून आपल्याला विशिष्ट गोष्टीचा उल्लेख होत नाही त्यालाच सामान्य नाम असं म्हणायचं। किंवा समान गुणधर्मामुळे एकाच जातीच्या वस्तूला जे नाव दिलं गेलेलं आहे
त्याला सामान्य नाम म्हणायचं. तर सामान्य नाम म्हणजे काय हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल. तर आता आपण पुढील प्रकार पाहूया नामाचा दुसरा, विशेष नाम. नामाचे प्रकार किती आहेत? 3 आहेत. याच्यावरती देखील परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. विशेष नाम दुसरा प्रकार आहे विशेष नाम. मग विशेष नामाची व्याख्या काय केली जाईल? सामान्य आणि विशेष एकदा जर तुम्ही समजून घेतलं तर परत तुमचा यावरती प्रश्न चुकणार नाही. विशेष नाम ज्या नामाने जातीचा बोध होत नसून, ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात. विशेष एवढंच लक्षात ठेवायचं, विशिष्ट गोष्टीचा उल्लेख झाला की विशेष नाम. विशेष नाम यावरून लक्षात ठेवायचं, विशिष्ट गोष्ट, विशिष्ट गोष्टीचा उल्लेख झाला की विशेष नाम आलं. मग उदाहरण देखील पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. उदाहरण आहे रामा, हरी. रामा म्हटलं की एका विशिष्ट मुलाचा उल्लेख झाला. हरी म्हटलं की एका विशिष्ट मुलाचा किंवा व्यक्तीचा उल्लेख झाला. नलिनी म्हटलं की एका विशिष्ट मुलीचा, व्यक्तीचा उल्लेख झाला. हिमालय म्हटलं की पर्वताचा, विशिष्ट पर्वताचा उल्लेख झाला, त्यामुळे हिमालय. आणि गंगा म्हटलं की गंगा नदी, गंगा नदी म्हटलं की नदीचा, एका विशिष्ट नदीचा उल्लेख झाला. विशिष्ट म्हणजेच विशेष, म्हणून विशेष व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा जेथून बोध होतो तेच विशेष नाम